नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एमएतील पार्ट 2 मधील सेमिस्टर 3 मधील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे इंडियन पॉलिटिकल प्रोसेस। तर पेपर C9 म्हणून सुद्धा त्या पेपरला ओळखलं जातं। तर काय पेपर C9 आणि नाव आहे इंडियन पॉलिटिकल प्रोसेस असं नाव आहे। एमए पार्ट सेकंड मधील सेमिस्टर 3 मधील हा पेपर आहे। तर त्याविषयी माहिती आपण इथे पाहणार आहोत। हे पॉइंटच्या स्वरूपात माहिती पाहणार आहोत, कारण MCQ स्वरूपात माहिती घेतली तर कमी माहिती तुम्हाला जास्त वेळ दिली जाते, वेळ पण गेला जातो आणि माहिती तेवढी भेटत नाही। त्यामुळे पॉइंटच्या स्वरूपात महत्त्वाचे तुम्हाला MCQ स्वरूपात कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचंही सविस्तर इथे विश्लेषण केलं जाईल। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। पहिला घटक आहे त्यामधील भारतातील राजकीय प्रक्रियेची ओळख। तर त्यामध्ये कोणते महत्त्वाचे पॉइंट आहेत ते आपण इथे पाहूया। यामधील महत्त्वाचा पॉइंट आहे तो पहिला म्हणजे राजकीय प्रक्रियेच्या अभ्यासाचा आढावा 1950 ते आजपर्यंतचा। मग तो आढावा आपण इथं थोडक्यात घेणार आहोत। तर बघा 1950 ते 1967 मधील आढावा आपण आधी पाहू। यामध्ये आपल्याला काय सांगता येईल तर या काळामध्ये भारतीय राजकीय प्रक्रियेचा अभ्यास हा केवळ कशासाठी राज्यघटनेची निर्मिती, संसदीय व्यवस्था, काँग्रेस पक्ष, निवडणूक, शासन संस्था इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला दिसून येतो। हे घटक लक्षात ठेवा, वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये तुम्हाला हे विचारले जाऊ शकतात। कारण भारत स्वतंत्र झाल्यावर भारताने संस्थात्मक रचनेवर भर दिला। हा मुद्दा पण लक्षात ठेवा। भारताने कोणत्या रचनेवर भर दिला? संस्थात्मक रचनेवर भर दिलेला आहे। त्याचप्रमाणे भारतीय राजघटनेची निर्मिती झाली, त्याचबरोबर संसदीय व्यवस्था असल्यामुळे सार्वत्रिक निवडणुका, त्याचबरोबर संघराज्य व्यवस्था स्वीकारल्यामुळे घटक राज्याची निर्मिती, त्यासाठी झालेले आंदोलन इत्यादी गोष्टीचा अभ्यास या काळामध्ये करण्यात आला। त्याबरोबर काँग्रेस पक्षाचं वर्चस्व इत्यादी संबंधीचा अभ्यास करण्यात आला। या काळातील काही महत्त्वाची पुस्तके आहेत, ती महत्त्वाची पुस्तके कोणती आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात। तर त्याचीही सविस्तर माहिती इथे घेऊया। जर तुम्हाला विचारलं प्रश्न 1950 ते 1967 या काळामध्ये कशावर भर देण्यात आला, तर यामध्ये कशावर भर देण्यात आला तर राजघटनेची निर्मिती, संसदीय व्यवस्था, काँग्रेस पक्ष, निवडणूक, शासन संस्था यांच्या अभ्यासावर। त्याचप्रमाणे याच काळामध्ये भारताने संस्थात्मक रचनेवर सुद्धा भर दिलेला आढळून येतो। आणि त्यामध्ये कोणकोणती पुस्तकं हे महत्त्वाची होती ते पण आपण इथे पाहणार आहोत। त्यातलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे सेलिंग हॅरिसनने इंडिया द मोस्ट डेंजरस डिकेट्स हे पुस्तक कधी साली लिहिलं तर 1960 साली लिहिलेलं आहे। या पुस्तकामध्ये स्वातंत्र्याच्या काळातील जे भारतासमोर जे प्रश्न निर्माण झालेले होते त्या सर्व गोष्टीची चर्चा या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या राज्यातील भाषा, प्रश्न, 1976, 1952 आणि 1955च्या ज्या निवडणुका झाल्या, त्याचप्रमाणे जात वर्ग, केंद्रित सत्ता समतोल इत्यादी अनेक घटकावर चर्चा करण्यात आलेली आहे। कोणत्या पुस्तकामध्ये? इंडिया द मोस्ट डेंजरस डिकेट्स। आणि ते कधी लिहिलं हे पण लक्षात ठेवा, कोणी लिहिलं हे पण लक्षात ठेवा। प्रश्न कसा जरी फिरून विचारला तरी तुम्हाला त्याचं उत्तर व्यवस्थित सांगता आलं पाहिजे। त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते म्हणजे मॉरिस जॉन्सन यांनी कुठलं पुस्तक लिहिलं तर द गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी 1964 साली लिहिलं आहे। या पुस्तकावर मध्ये कशावर भर देण्यात आला तर आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, राजकारण आणि समाज, त्याचप्रमाणे 1947च्या काळातील काही घटना, नियोजन आयोग, काँग्रेस पक्षाचा उदय, राजकीय संस्था आणि राज्यघटना इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला आढळून येतो। मॉरिस जॉन्सन लक्षात असू द्या। पुस्तकाचं नाव द गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स ऑफ इंडिया। त्यानंतरचा जो आहे पुस्तक ते म्हणजे ग्रॅन्युअल ऑस्टिनने त्यांनी कुठलं पुस्तक लिहिलं तर द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन हे पुस्तक त्यांनी 1966 साली प्रकाशित करण्यात आलं। यामध्ये राज्यघटनेसंदर्भात चर्चा केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रामुख्याने घटना परिषदेपासून घटना तयार होईपर्यंतचा जो प्रत्येक घटनाचा आढावा यामध्ये दिलेला आहे। हे पुस्तक महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या। द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन कोणी लिहिलेलं आहे? ग्रॅन्युअल ऑस्टिनने। त्यानंतरचं पुस्तक आहे मायरन विनरने लिहिलेलं पार्टी पॉलिटिक्स इन इंडिया द डेव्हलपमेंट ऑफ अ मल्टी पार्टी सिस्टीम। हे पुस्तक कधी लिहिण्यात आलं किंवा प्रकाशित करण्यात आलं तर 1957 साल पण लक्षात असू द्या, कोणी लिहिलं आणि पुस्तकाचं नाव। या पुस्तकामध्ये भारतातील राजकीय पक्षाचा विकास, प्रजा सोशलिस्ट पार्टी, किसान मजूर, प्रजा पार्टी, मार्क्सिस्ट लेफ्ट पार्टी, हिंदू जमातवादाची पार्श्वभूमी, जनसंघ, हिंदू महासभा, बहुपक्ष पद्धतीचा विकास इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला आढळून येतो। त्यानंतरचं जे पुस्तक आहे ते म्हणजे
रुडॉल्फ आणि रुडॉल्फ यांनी द मॉडर्निटी ऑफ ट्रेडिशन्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक 1967 साली लिहिलं आहे. या पुस्तकामध्ये कशावर भर देण्यात आला तर आधुनिकीकरण आणि पारंपरिक यांच्या अर्थासंबंधी बदल सांगण्यात आले, त्याप्रमाणे प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने 3 घटकांचा विचार करण्यात आला. सामाजिक स्तरीकरण, परत वलांकित नेतृत्व आणि कायदा याची चर्चा कुठल्या पुस्तकात करण्यात आली तर द मॉडर्निटी ऑफ ट्रेडिशन, आणि ते पुस्तक कोणी लिहिले? रुडॉल्फ आणि रुडॉल्फ. लक्षात असू द्या. त्यानंतरचं बघा पुढचं पुस्तक आहे किंवा पुढचा कालवाय कुठल्या ह्या 1967 ते 1990 या कालामध्ये झालेल्या घटना आपण पाहणार आहोत. हा कालखंड कशासाठी प्रसिद्ध आहे तर या काळामध्ये अभ्यासकांनी भारतीय राजकारणातील पक्षीय राजकारण, ओबीसी राजकारण, जातीचे वर्चस्व, राज्याचे राजकारण, सहकार चळवळ, सामाजिक स्तरीकरण, निवडणुका, जातीची राजकारणातील भूमिका, वर्गाची राजकारणातील भूमिका इत्यादी घटकांचा अभ्यास करण्यात आला. कारण 1967च्या निवडणुकीत काँग्रेसचा राज्यामधील प्रभाव कमी होऊन काँग्रेस व्यतिरिक्त पक्षाचे सरकार स्थापन झाले. म्हणजे लक्षात असू द्या, पेपरमध्ये जरी विचारलं 1967मध्ये कोणाचं राज्य होतं, काँग्रेस वगैरे दिलं असेल तर ते नाही आहे, तर दुसऱ्या पक्षांचं होतं, हे लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे प्रादेशिक पक्षाचे महत्त्व वाढू लागले, हा मुद्दा लक्षात असू द्या. त्याचबरोबर अनेक राज्यामध्ये वांशिक, धार्मिक, सांस्कृतिक अस्मितेचे राजकारण सुरू झालेले आढळते. बघा 1967 ते 90 या काळामध्ये काही पुस्तकंही प्रसिद्ध झाली किंवा त्याचं संदर्भ काय होते ते पुस्तकाचे आपण इथे पाहणार आहोत. तर बघा मायरन विनर यांनी स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया, लक्षात असू द्या, स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक 1968 साली प्रकाशित करण्यात आले. यामध्ये भारतीय घटक राज्यातील राजकीय विकासासंबंधी चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगाल, राजस्थान आणि आंध्र प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यातील निवडणुकांचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. तसेच प्रादेशिक पातळीवरील जात, धर्म, सामाजिक स्तरीकरण इत्यादी विषयासंदर्भात आढावा घेण्यात आलेला आहे त्या पुस्तकामध्ये. त्यानंतरचं पुस्तक आहे इक्बाल नारायण यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे स्टेट पॉलिटिक्स इन इंडिया. हे पुस्तक त्यांनी 1976 साली संपादित केले असून अनेक राज्याच्या राजकारणाचा अभ्यास केलेला आहे. या पुस्तकामध्ये काय केलं, वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या राज्यामधील वेगवेगळ्या पक्षाची भूमिका, आघाडी सरकारमधील कार्य इत्यादी घटकांचा अभ्यास इथे केलेला आढळून येतो. त्यानंतरचं जे महत्त्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे इक्बाल नारायण यांनीच लिहिलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे इलेक्शन स्टडीज इन इंडिया ऑन इव्हॅल्युशन्स. हे पुस्तक कोणी लिहिलं? इक्बाल नारायण, हे लक्षात असू द्या. हा रिपोर्ट आहे 1978 साली प्रकाशित झालेला आणि या प्रामुख्याने 1977च्या ज्या निवडणुकीचे विश्लेषण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मतदानाचं वर्तन आणि निवडणुकीच्या राजकारणाचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला आहे. कोणत्या? इलेक्शन स्टडीज इन इंडिया ऑन. नावावरूनच लक्षात ठेवायचं, इलेक्शन म्हटलं की मतदानाचं वर्तन आणि निवडणुकीच्या राजकारणावर यामध्ये भर दिलेला आहे आणि नाव लक्षात असू द्या, इक्बाल नारायण. त्यानंतरचं जे पुस्तक आहे रजनी कोठारी यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉलिटिक्स इन इंडिया 1970, पॉलिटिक्स इन इंडिया 1970, कास्ट इन इंडिया पॉलिटिक्स 1973. ही 2 पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत. पॉलिटिक्स इन इंडिया कधी लिहिलं? 1970ला. कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स हे लिहिलेलं आहे 1973ला. ही 2 पुस्तके कोणी? रजनी कोठारी यांनी लिहिलेली आहेत. प्रामुख्याने पहिल्या पुस्तकामध्ये त्यांनी काँग्रेस व्यवस्था या संदर्भात चर्चा केलेली आहे. तुम्हाला MCQ किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विचारलं जातं की डॅश डॅश या पुस्तकामध्ये काँग्रेस व्यवस्था या संदर्भात चर्चा केलेली आहे, तर पुस्तकाचं नाव लक्षात असू द्या, पॉलिटिक्स इन इंडिया. तर भारतीय राजकारणातील जातीची भूमिका या संदर्भात दुसऱ्या पुस्तकामध्ये मांडणी केलेली आहे, कास्ट इन इंडिया. पॉलिटिक्स म्हटलं की लक्षात आलं पाहिजे काँग्रेस आणि कास्ट म्हटलं की लक्षात आलं पाहिजे जातीची भूमिका. त्यानंतरचा बघा पुढचा जो आहे पुस्तक ते म्हणजे फ्रान्सिस फ्रॅकेल व MSA राव यांनी डॉमिनन्स अँड स्टेट पॉवर इन मॉडर्न इंडिया हे पुस्तकाचे 2 खंड संपादित केलेले आहे 1989 ते 90मध्ये. मग या दोन्ही खंडामध्ये राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहासाच्या अभ्यासकांनी भारतीय वसाहतीच्या काळापासून 1980च्या दशकाच्या मध्यापर्यंतच्या काळातील वैचारिक आणि संरचनात्मक बदलाचे विश्लेषण करण्यासाठी समान संकल्पना स्वीकारलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने समाज, राज्य यांच्यातील संबंधांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे समाजातील जात, वर्ग, वांशिक राज्यातील स्थानावरील प्रभावाची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली
आहे. त्यानंतरचं जे महत्त्वाचं पुस्तक आहे 1967 आणि 1990 या काळामधलं, तर पॉल ब्रॉस यांनी कुठलं पुस्तक लिहिलेलं आहे, तर कास्ट फॅक्शन अँड पार्टी इन इंडियन पॉलिटिक्स या पुस्तकाचे त्यांनी 2 खंड प्रकाशित केलेले आहे. त्यामध्ये पहिल्या खंडात जात पक्षासंबंधी चर्चा करण्यात आलेली आहे, तर दुसऱ्या खंडात निवडणुकीविषयीचा अभ्यास या करण्यात आलेला आहे. आता पहिले आपण 1967 ते 90 या काळामधील पुस्तकं आता पाहूया आपण. 1990 ते 2014 हा कालखंड. मग लक्षात असू द्या, या काळामध्ये अनेक चळवळी उदयास आला. तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं की डॅश डॅश या काळामध्ये अनेक चळवळी उदयास आलेला आहे, तर तो काल आहे 1990 ते 2014. प्रामुख्याने मंडल आयोगाच्या शिफारशीवरून निर्माण झालेले ओबीसी आंदोलन, शेतकरी चळवळ, नर्मदा बचाव आंदोलन, पर्यावरण चळवळ, दलित मुक्ती चळवळ, स्त्रीवादी चळवळ, कामगार चळवळ इत्यादी चळवळी या भारतीय राजकीय प्रक्रियेवरती प्रभाव पाडलेल्या आहेत. मग या काळामध्ये ही काही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. ते कोणकोणती आहेत बघा. पार्थ चटर्जी यांनी एक स्टेट अँड पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक 1997 साली संपादित केलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने काय केलं आहे, संस्थात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केलेले लेख समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे मुद्दा पण लक्षात असू द्या. तसेच राज्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. राजकीय प्रक्रियेच्या संदर्भामध्ये प्रभाव आणि प्रतिकाराच्या अनुषंगाने दलित जाती, अल्पसंख्याक महिला इत्यादीच्या संघर्षाची चर्चा ह्या पुस्तकामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे मिनू रॉय यांचं. त्या पुस्तकाचं नाव आहे इलेक्शन पॉलिटिक्स इन इंडिया. हे पुस्तक 2000 साली प्रकाशित करण्यात आलेलं आहे. मिनू रॉय लक्षात असू द्या. यामध्ये प्रामुख्याने निवडणुका, निवडणुकीचे वर्तन, जातीय राजकारण, प्रादेशिक प्रभाव इत्यादी घटकांची चर्चा करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाजपेयी सरकारची गुणदोष, भारतातील निवडणुकीचे राजकारण आणि पक्षाचे जाहीरनामा याचा आढावा यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे झोया हसन यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे पार्टीज अँड पार्टी पॉलिटिक्स इन इंडिया. हे पुस्तक आहे 2002 साली संपादित करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील महत्त्वाचे राजकीय पक्षाचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर भारतातील पक्ष पद्धतीच्या स्वरूपासंबंधी सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे क्रिस्टोफर जेफरलेट यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडियाज सायलेंट रिव्हॉल्युशन, द राईज ऑफ द लोअर कास्ट इन नॉर्थ इंडिया. हे पुस्तक 2005 साली प्रकाशित करण्यात आलेलं असून याचे 2 भाग पाडलेले आहेत. पहिल्या भागामध्ये कशावर भर देण्यात आहे, तर काँग्रेसचे वर्चस्व आणि स्थितीवादी लोकशाही, भारतीय लोकशाहीच्या तत्वज्ञानात्मक सामाजिक ऱ्हास, अनुसूचित जातीचा नेतृत्वाचा पर्याय, इंदिरा गांधी काँग्रेसची निरस्त सुधारणा इत्यादी गोष्टीची चर्चा ह्या पहिल्या पुस्तकात करण्यात आलेली आहे. तर दुसऱ्या भागामध्ये कशावर चर्चा करण्यात आलेली आहे, भारतीय लोकशाहीचे दुसरे पर्व, जनता दल, तळातील जातीचे सक्षमीकरण आणि उच्च जाती आणि मंडल आयोग इत्यादी गोष्टीचा आढावा ह्या दुसऱ्या भागामध्ये घेण्यात आहे. नावासुद्धा लक्षात. क्रिस्टोफर जेफरलेट यांच्या पुस्तकाचं नाव आहे इंडियाज सायलेंट रिव्हॉल्युशन, द राईज ऑफ द लोअर कास्ट इन नॉर्थ इंडिया. प्रकाशन साल लक्षात असू द्या 2005. त्यानंतरचं पुस्तक आहे भाप्री सिपी यांनी लिहिलेलं. त्या पुस्तकाचं नाव आहे पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया. 1947 ते 1991 हे पुस्तक 1993 साली प्रकाशित झालेलं आहे. यामध्ये राजकारणाच्या गतिशीलतेची चर्चा केलेली आहे. राजकारणाचे प्रवाह स्पष्ट करण्यासाठी व्यक्तितत्वनिष्ठ राजकीय विश्लेषण अपुरी आहे. यामध्ये भारत आणि पंजाबमधील जातीय राजकारण, राजकीय पक्ष, निवडणुका, राजकारणाला आकार देणाऱ्या सामाजिक शक्तींच्या भूमिकेसंदर्भात चर्चा या पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया या पुस्तकात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या अभ्यासाविषयी लोकशाही समजून येत नाही अशा प्रकारे राजकीय प्रक्रियेचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे ते म्हणजे संजय कुमार प्रवीण राय यांचं भारतातील मतदान वर्तनाचे मापन. हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे. हे पुस्तक 2013 साली इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेलं आहे. लक्षात असू द्या प्रकाशित कशात झालेलं आहे, इंग्रजीमध्ये. आणि यामध्ये भारतातील मतदान वर्तन व दृष्टिकोन यांचे मापन, भारतातील निवडणुका अभ्यासाचा ऐतिहासिक आढावा, निवडणूक सर्वेक्षणातील शास्त्रीय नमुना, निवडीचे महत्त्व, प्रश्नावली, माहितीचे विश्लेषण इत्यादी विषयाची मांडणी केलेली आहे.
त्यानंतरचं पुस्तक आहे निर्जा गोपाल जयाल व प्रताप भानू मेहता यांनी द ऑक्सफर्ड कंपेनियन टू पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक 2010 साली संपादित केलेलं आहे. या दोघांनी या पुस्तकामध्ये 8 भाग आहेत. पहिल्या भागामध्ये संस्थात्मक रचनेची मांडणी, कोणत्या भागामध्ये कशाला महत्त्व दिलं आहे हे पण लक्षात ठेवा, कारण ते पण विचारलं जाऊ शकतं. दुसऱ्या भागामध्ये अस्मितेच्या राजकारणाची चर्चा आहे. तर तिसऱ्या भागामध्ये राजकीय प्रक्रिया संदर्भात मांडणी आहे. चौथ्या भागामध्ये आहे भारतीय राजकारणातील विचारसरणीची चर्चा करण्यात आलेली आहे. पाचव्या भागामध्ये सामाजिक चळवळी, नागरी समाजासंबंधी विषय आणि 6व्या भागामध्ये राजकारण आणि धोरण. 7व्या भागामध्ये भारत आणि जग. 8व्या भागामध्ये आहे ते म्हणजे भारतीय राजकारणाकडे पाहण्याचा मार्ग. असे 8 भाग या निर्जा गोपाल जयाल व प्रताप भानू मेहता यांनी द ऑक्सफर्ड कंपेनियन टू पॉलिटिक्स इन इंडिया या पुस्तकाचे केलेले आहेत. प्रत्येक भागामध्ये एका विषयाला महत्त्व दिलेलं आहे, ते पण लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे, भाग लिहून काढायचे आहेत. त्याच्यापुढे त्या भागामध्ये कशाला महत्त्व दिलेलं आहे ते मुद्दे लिहून काढायचे, म्हणून त्यामुळे काय होईल तुम्हाला ते पक्क लक्षात राहील. त्यानंतरचं आहे सुहास पळशीकर यांनी लिहिलेलं राजकारणाचा ताळेबंद हे पुस्तक 2013 साली प्रकाशित केलेलं आहे. भारतीय राज्यघटनेचा विकास, राजकीय संस्था, त्यांचे नियंत्रण, संघराज्य व प्रादेशिक काँग्रेस, वर्चस्वाचे राजकारण, भाजपचा उदय, विस्तार, जात आणि राजकारण, हरित क्रांतीचे शेतकरी चळवळी, मंडल नंतरचे राजकारण, पक्षीय राजकारणापुढील प्रश्न इत्यादी घटकांचा अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारे राजकीय प्रक्रियेचा अभ्यास झालेला आहे. सुहास पळशीकर, लक्षात असू द्या, राजकारणाचा ताळेबंद. त्यानंतर आहे 2014 ते आजपर्यंतच्या कालखंडामध्ये कोणत्या नवीन घडामोडी घडलेल्या आहेत. तर बघा, 2014 साली भारतामध्ये सत्ता परिवर्तन होऊन भाजप पक्षाची सरकार स्थापन झाली आणि 1950 पासून काँग्रेस पक्षाचे धर्मनिरपेक्ष, राष्ट्रवाद, लोकशाही, समाजवाद यांच्या आधारावर आपली भारतविषयक कल्पना विकसित केलेली आहे. या काळामध्ये ही काही पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. तर ते कोणकोणते आहेत बघा. पहिलं आहे सुहास पळशीकर आणि संजय कुमार यांनी इलेक्ट्रोल पॉलिटिक्स इन इंडिया हे पुस्तक 2017 साली प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचे 4 भाग पडले असून पहिल्या भागामध्ये 2014 साली भाजपाचा झालेला पुनरुदय, काँग्रेस पराभव समजून घेणे, 2014ची राष्ट्रीय निवडणूक, आप पक्षाचा विजय, भाजप आणि बिगर भाजपची राज्य इत्यादी विषयाची चर्चा या पुस्तकात करण्यात आलेली आहे. नंतरचं जे पुस्तक आहे ते म्हणजे महेंद्र प्रसाद सिंग यांनी, त्या पुस्तकाचं नाव लक्षात असू द्या, इंडियन पॉलिटिकल सिस्टीम हे पुस्तक 2018 साली संपादित करण्यात आलेलं आहे आणि या पुस्तकाचे 4 भागामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या भागामध्ये त्यांनी वसाहतवाद काळातील राज्य आणि अर्थकारणासंबंधी लेखाचा समावेश केलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये त्यांनी शासन संस्थेसंबंधित रचनेचा अभ्यास, तिसऱ्या भागामध्ये राजकीय प्रक्रियासंबंधी चर्चा करण्यात आलेली आहे आणि चौथ्या भागामध्ये त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेण्यात आलेला आहे. असे 4 भाग इंडियन पॉलिटिकल सिस्टीम या पुस्तकाचे करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचं पुस्तक आहे झालेली आहेत सर्व पुस्तकाची माहिती, त्यांनी प्रकाशित केलेली साल, त्याचप्रमाणे ते पुस्तक कुणी लिहिले, त्या पुस्तकामध्ये कशावर भर देण्यात आला याची सविस्तर माहिती आजच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. पुस्तकावर कसा जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. राहिलेला जो पार्ट आहे आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. आता इथंच थांबूया. धन्यवाद.